झणझणीत, तर्रीदार आणि अप्रतिम चवीची ही चिकन मसाल्याची रेसिपी, ज्याच्यामध्ये कुठलंही खोबरं नाही आहे किंवा दही नाही आहे आणि कुठलेही फॅन्सी मसाले वापरलेले नाही आहेत, तरीसुद्धा याची ग्रेव्ही बघा किती दाटसर आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात सोपी, ज्यांना जेवण बनवता येत नाही ना तेही बनवतील. तर ही मी कशी बनवली यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चिकन छान आधी धुवून घेतलं. सगळ्यात आधी मॅरिनेट पण करून घेऊया. त्यासाठी त्यात मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, धना पावडर, तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही कसुरी मेथीही टाकू शकता, प्लस लिंबूचा रस आणि शेवटी कोथिंबीर. आणि तुम्हाला हवं तेवढं लाल तिखट तुम्ही टाकू शकता. आमच्या घरी शक्यतो आम्ही तिखट कमीच खातो, त्यामुळे मी लाल तिखटाचा वापर फार कमी केला आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार लाल तिखटाचं प्रमाण वाढवूही शकता. तर ह्या सगळे जिन्नस टाकून त्यानंतर सगळं एकत्र करून 15 ते 20 मिनटं चांगलं मॅरिनेट होऊ द्या. तर चला आता ग्रेव्हीमध्ये खोबऱ्याऐवजी मी काय काय यूज केले ते तुम्हाला सांगते. मेन म्हणजे खोबऱ्याऐवजी तुम्ही इथे तीळ, जिरं, एक कांदा, एक टोमॅटो आणि कोथिंबीर, मेन म्हणजे कोथिंबीरीचे तुम्हाला देठं यूज करायची आहेत. कारण त्याच्यामुळे तुमच्या ग्रेव्हीला एक चांगला टेक्स्चर पण येतो आणि अप्रतिम अशी चव पण येते. खरंच खूपच टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही देठं यूज करून. तर चला हे सगळं मिक्सरला लावून मस्तपैकी छान असा आपण ही मसाला करून घेतलेला आहे. तर कढईमध्ये तेल टाकूया हवं तेवढं. त्यानंतर तेल गरम झाल्यावर हा मसाला टाकून घेऊया. हा मसाला चांगल्या पद्धतीने आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. एकदम तेल सुटेपर्यंत नाही भाजला तरी चालेल, पण ॲटलिस्ट एक 5 ते 10 मिनटं नक्कीच भाजून घ्या. कारण अशाने कांदा टोमॅटोची जी कच्ची टेस्ट असते ती निघून जाते. आणि शेवटी मसाला पूर्णपणे भाजल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाका. आणि चिकनसुद्धा 10 ते 15 मिनटं तुम्ही भाजून घेऊ शकता, कारण चिकनमध्ये तो सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मी चिकन आधी वाफवून घ्यायला पाहिजे होतं, पण म्हणूनच मी बोलले, कारण काही एक इन्स्टंट रेसिपी आहे. ज्यांना कोणाला जास्त तामझाम करायचा नसेल ते असा शॉर्टकट घेऊ शकतात. पण खरंच सांगते, असा शॉर्टकट जरी तुम्ही घेतला तरी ही रेसिपी खूपच छान होते. आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा चिकन परतलं जाईल बऱ्यापैकी, त्यानंतर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. चांगल्या पद्धतीने हलवून त्याच्यावर तुम्ही झाकण ठेवा आणि जवळजवळ एक 10 ते 15 मिनटं चिकन चांगलं शिजू द्या. चला आता आपण बघूया आपलं चिकन शिजलेलं आहे. आतापर्यंत तरी नक्कीच शिजलं असेल. तर आता झाकण काढून बघितल्यानंतर बघा आता चांगली तरीसुद्धा आली आहे ग्रेव्हीला आणि चिकन पूर्णपणे शिजलेलंसुद्धा आहे. तर आता ॲट लास्ट चिकन शिजलं आहे म्हणून मी आता ह्याच्यावर जी कोथिंबीर आहे ती भुरभुरते वरून. कारण शक्यतो कोथिंबीर जी आहे ते चिकन शिजल्यानंतरच वरून टाकावी, कारण नंतर ती आतमध्ये काळी पडली जाते. त्यामुळे मी चिकन शिजल्यानंतरच ही कोथिंबीर वरून टाकली आहे. आणि जसं तुम्ही बघितलं मी ऑलरेडी मसाला बनवतानासुद्धा त्याच्यामध्ये कोथिंबीरीची देठं टाकली होती. सो चला आता ही इन्स्टंट चिकन मसाल्याची रेसिपी रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.